आपल्या समस्त धनगरगवळी बांधवांना राम राम जय चांगबला. मी सिद्धू थोरात. फर्स्ट टाईम मी व्हिडिओ करायला लागलो. हे व्हिडिओ करायचा मुख्य उद्देश म्हणल्यावर आमच्या राज्यामध्ये कर्नाटक सरकार एक ಹಿಂದುಳಿದ ವರ್ಗಗಳ ಆಯೋಗच्या ಮುಖೇನ सामाजिक शैक्षणिक आर्थिक समीक्षे करायला योजना केले. ते योजनाचे प्रकार सकाळ 22 तारखेसनी ऑक्टोबर 7 तारखेपर्यंत म्हणल्यावर मोरले 15-16 दिवस ही समीक्षा चालू राहणार. हे समीक्षे करायचा सरकारचा उद्देश क्या म्हणल्यावर आमच्या इडी राज्यामध्ये किती की अशा जाती हाता म्हणल्यावर त्यांना नाव बी नाही, गाव बी नाही, फुटून गेलेले आता सरकाराचे पट्टीमध्ये त्यांना स्थानमान नाही. एकूच जात 10-12 नावाने फुटून गेलेले हा, 5-5 कॅटेगरीमध्ये फुटून गेलेले हा. त्याप्रमाणे त्यांना सर्टिफिकेट्स मिळतेले आता अस्तित्वाची समस्येमध्ये हाता. सो हे दृष्टीने आमची धनगरगवळी समाज बी काय हातनी वेगळे नाही. आमचा धनगरगवळी समाज जो हा आम्ही इडी राज्यामध्ये 7 जिल्ह्यामध्ये आम्ही वासा. आमच्या उत्तर कन्नड जिल्हा, बेळगाव, धारवाड, हावेरी, तिकडं आमच्या शिवमोग्गा, चिक्कमंगळूर, दावणगेरी आणि आता आमच्या बेंगळूरला पण लोक आता आमची उडपीला बी आता. सो ह्या सगळ्या जिल्ह्यामध्ये आमची लोक हाता. मग समस्या क्या झाली म्हणल्यावर धनगरगवळी जात इडी राज्यामध्ये आमच्या समाजाला अजनी पोत बी एक नाव नाही. म्हणजे आमची जात हा जी अस्तित्वाच्या समस्येमध्ये हा, त्याला आयडेंटिटी क्रायसिस म्हणते. आता कच्च्या समाजाचा समुदायाचा गुर्तिसुके सरकारच्या स्थानमाना प्रकार होईत नाही. ती जात अस्तित्वाच्या समस्येमध्ये राहते. तुम्हाला सांगायला गेल्यावर आमची धनगरगवळी जात इडी राज्यामध्ये 7 जिल्ह्यामध्ये हा, 7 जिल्ह्यामध्ये 12-13 नावाने आमची जात फुटून गेलेली आहे. आमच्या जातीला गवळी बी म्हणते आता, हिंदू गवळी म्हणते आता, धनगर गवळी म्हणते आता, धनगर बी म्हणते आता, काड गवळी म्हणते आता, कच्चे गवळी म्हणते आता, गोल्ला मराठी, धनगर मराठी, गोल्ला कृष्णा, गोल्ला गवळी. आमच्या शिवमोग्गा, चिक्कमंगळूर, दावणगेरे भागाला गोल्ला गवळी, गोल्ला मराठी, काड गवळी ह्या नावाने बी तिकडे सर्टिफिकेट्स मिळतेले आता. आमच्या बेळगाव, धारवाड भागाला गेलं की कुरुब म्हणते आता, मराठी, धनगर मराठी, गोल्ला कृष्णा, गोल्ला मराठी हे सगळ्या नावाने आमची जात फुटून गेलेली आहे. ह्या सगळ्या नावाने आमचे समाजाला जाती प्रमाणपत्र मिळतेला. आणि ह्याच्या बाहेर बी काय थोडं नावं असतील. आता तुम्हाला ठावं असेल तुमच्या भागाला तुमची कशी सर्टिफिकेट आता त्याच्याप्रमाणे आमच्या ठावा. सो मी जो अध्ययन केलेल्या प्रकार मला माहीत असल्या प्रकार इतक्या नावांतरी इडी राज्यामध्ये सर्टिफिकेट्स मिळतेले आता. सो ही सगळी सर्टिफिकेट आम्ही 2018ला एक कॅलेंडर पण केलं. त्या कॅलेंडरमध्ये कच्च्या जिल्ह्यामध्ये कच्च्या नावाने आणि कच्च्या कॅटेगरीमध्ये आमच्या लोकांना सर्टिफिकेट्स मिळतील ते म्हणण्याची एक आम्ही माहिती दिली होती. ते तुमच्याकडे त्या टायमाचा कॅलेंडर पण असेल, त्याची तुम्ही चेक करू शकता का. आणि त्याच्या बाहेर बी आणि काहीतरी नावं बी असतील ठावी नाही येतात. सो असं एक आमचा समाज के झाल्या 12-13 नावाने फुटून गेल्या. कॅटेगरी 1, कॅटेगरी 2 आणि कॅटेगरी 2A, 3B असं 3-4 कॅटेगरीमध्ये 10-12 नावामध्ये फुटून गेल्या. सरकारला गोंधळ आहे की हे धनगरगवळी समाज कच्च्या जिल्ह्यामध्ये हा केवढ्या प्रमाणाने हा, कारण ह्यांचं एक करेक्ट नाव नाही, गाव नाही. गवळी म्हणल्यावर आता गवळीमध्ये खूप जाती आता. लिंगायत गवळी येते, मुस्लिम गवळी येते, गवडा गवळी येते, सिटीमध्ये असलेलं बी गवळी येते. ते गवळी आर्थिकವಾಗಿ, राजकीयವಾಗಿ, शैक्षणिकವಾಗಿ मोठ्या प्रमाणाने ते होते. त्यानं आम्हाला काय संबंध हा क्या म्हणून विचार केल्यावर त्यानं आम्हाला काय दिया गियाचं लगीन होराड काय नाही.
ते गवळी आहात ते वेगळं आहात, आम्ही आहोत ते वेगळं आहोत, आम्ही डंगळात आहोत, रानात आहोत. मग आमचा जो आचार विचार संस्कृती परंपरा जो हा उडगे तोडगे हा बोली भाषा हा आमचं जनजीवन हा त्याला आणि जो इतरही गवळी आहेत त्यांना काय संबंध नाही. खरं प्रस्तुत राज्यामध्ये केल्या आम्हाला त्या गवळीबरोबर मिक्स करून ती आणि मी सगळं एकूच म्हणून सरकारांच्यानी समजून घेतलेला. सो त्यासाठी आम्ही हे समीक्षेमध्ये आमचं नाव आम्ही करेक्ट द्यायला पाहिजे. त्या गवळीनं आणि आम्हाला काय संबंध नाही. आमची जो जात हा आम्ही रानात आहो, मागऱ्या जात हा, डंगळात आहो आम्ही. आमचा जो कुलकसुबा त्या पशुसंगोपन हा आम्ही गाई म्हशीतली माणसं. सो त्या दृष्टीने आता जो समीक्षे होणारी हा त्या समीक्षेमध्ये आम्ही सकाळच्यानं प्रत्येक गावातनी येणार. हे समीक्षेसाठी सरकारांनी 1,17,5,000 मास्तरांना नेमक केलेलं आहे. प्रत्येक ज्या गावातली मास्तर राहते शाळेत ते मास्तर येऊन समीक्षा करणार राहते. नंतर 1,17,5,000 मास्तर नेमके केले ते 325 कोटी रुपये ह्याला खर्च करलेले आहे गव्हर्मेंट कर्नाटक सरकार. सकाळच्यानं समीक्षेला येणार राहते. त्यावेळी आम्ही जो प्रश्नावळीमध्ये 50-60 प्रश्न आता त्यात मेन आम्हाला क्या म्हणल्यावर आमचा धर्म ते प्रश्नावळीच्या 8वी प्रश्न असे आहे की तुमचा धर्म क्या. त्या टायमाला आम्ही हिंदू म्हणून सांगायला पाहिजे. 9व्या नंबरमध्ये जातीचं नाव विचारणार. जातीचं नाव आम्ही कुणानेच गोंधळ करून घ्यायचं नको काय नको. जातीमध्ये इतनी मागं आम्ही क्या बी सर्टिफिकेट घेतला असेल आमच्या पोरांचं शाळेमध्ये बी कच्च्या बी सर्टिफिकेटमध्ये असेल हिंदू गवळीमध्ये असेल गवळीमध्ये असेल अनेकामध्ये असेल ते हा ते तसंच राहणार. त्याला काही समस्या नाही. इथं आम्ही त्याच्याबद्दल काय गोंधळ करून घ्यायचं नाही. कारण इथं आम्ही करेक्ट आमचं नाव धनगर गवळी म्हणून जातीचं नाव सांगायला पाहिजे. धनगर गवळी म्हणून सांगल्यानंतर आम्हाला सर्टिफिकेटला काय काही समस्या होईल क्या, आमच्या पोरांना शाळेला उद्योगाला काहीतरी समस्या होईल क्या, मिसलातीमध्ये काय प्रॉब्लेम होणार क्या म्हणून बी आम्हाला एक प्रश्न उद्भव होईल. सो त्याच्याबद्दल काय गोंधळ करून घ्यायचं नाही. ऑलरेडी आमचं क्या सर्टिफिकेट्स असतात ती राहणारच तिथं आम्ही काय तिथं काय करायची काय गरज नाही. त्याचं एक प्रोसेस गव्हर्मेंट लेवलमध्ये गेजेटमध्ये ते वेगळं असतं. खरं हे समीक्षेमध्ये खरोखर आमचं नाव की हा कसे जातीचं क्या स्थानमान म्हणण्याचं सरकारला एक ते दाखल करायचा हा समीक्षा करायचा त्यासाठी ही समीक्षा चालू आहे. मग आम्ही करेक्ट आमचं नाव धनगर गवळी म्हणून द्यायला पाहिजे जातीच्या कॉलममध्ये. उपजाती म्हणजे धनगर गवळी आमची आता जात हा. उपजातीमध्ये आम्ही आता सांगलं ना तुम्हाला गवळी बी म्हणतात, हिंदू गवळी म्हणतात, काड गवळी, कच्चे गवळी, गोल्ला मराठी, गोल्ला गवळी, कृष्णा गवळी, कृष्णा मराठी, धनगर मराठी, कुरूब मराठी अशी वेगळी 10-12 नावं आहेत. सो एवढी सगळी नावं आमची सगळी उपजातीमध्ये उपनामामध्ये येतात. म्हणजे एका जातीला क्या नाव. आता माझं नाव सिद्धू आहे. सिद्धूला सिद्धू बुद्धू गुद्दू याद्दू बिद्दू जो त्याला कसं वाटेल तसं नावाने हाकडलं जातं. माझं नावच मी सुन गेलेलं आहे. ही आमची परिस्थिती झालेली आहे. त्यासाठी उपजातीमध्ये आम्ही गवळी म्हणून सांगूया, जातीच्या कॉलममध्ये धनगर गवळी म्हणून सांगूया, उपजातीच्या कॉलममध्ये गवळी म्हणून सांगूया. आणि तुमची बोलीभाषा क्या म्हणून विचारणार. मातृभाषा म्हणल्यावर आम्ही मराठीमध्ये आमचं मातृभाषा आम्ही घरात मराठी बोलतो. मराठी आमची मातृभाषा म्हणून सांगायला पाहिजे. आणि तुम्ही कुलकसूब क्या करताचा तुमच्या आज्याबाजीच्या कालावधीने तुमचं पारंपरिक तुमच्या जातीचं कसूब क्या म्हणून विचारणार. तो आम्ही पशुसंगोपन म्हणून आम्ही सांगायला पाहिजे. नंतर तुमचा पशुसंगोपन जो आता कुलकसूब क्या हा ते आता चालू हा क्या तुमची पे गाई म्हशी हाता का विचारलं की हां आमची पे गाई म्हशी हाता त्याच्या ह्याच्यावेळेस आमचं जीवन चालू हा. पहिल्याने 100, 200, 500 होते. आता 5-10 तरी हातात. तर ते आम्ही हा म्हणून सांगायला पाहिजे. ह्या प्रकाराने आम्ही एक करपत्र बी केलेला हा. तुमच्या सगळ्या भागास सगळ्या जिल्ह्यासनी सगळ्या तालुकासनी तुम्हाला ह्याच्याबद्दल माहिती देणार आता. आमचे त्याच्या भागाला समिती आता मुखंड आता आमचे कार्यकर्ता आहेत त्यांच्यानी सगळ्यांनी करपत्र रेडी करून ऑलरेडी द्यायला आले होते, प्रचार करायला आले होते. हे आम्ही कुणानेच गोंधळ करून घ्यायचं नको.
हे एक भरपूर आम्हाला अवकाश हा. आमच्या जातीचं नामकरण आम्ही करून घ्यायचं एक अवकाश आम्हाला हा. ते प्रश्नावळीमध्ये आमचं धनगर गवळी नाव बी कॉलममध्ये आलेला हा. मग आम्ही काहीच बिनचुकी वाचून काय गोंधळ नसताना कोण काय सांगतं ते काय ऐकायचं नाही. क्लिअरमध्ये आम्ही आमचं असं फिक्स राहू दे की आम्ही धनगर गवळी म्हणून सांगायला पाहिजे. जातीचं नाव उपजातीमध्ये गवळी म्हणून सांगूया. कसबू क्या विचारलं की पशुपालन आहे त्या चालतीमध्ये आहे की तर हा एवढं करेक्ट व्यवस्थित सांगूया. आणि जो तुमची आर्थिक परिस्थिती क्या हा, राजकीय परिस्थिती क्या हा, कुटुंबाची वैवाहिक परिस्थिती क्या हा, कशा परिस्थितीमध्ये आमचे क्या हा, ती सगळी अंकी अंश आम्ही त्यांना देऊया. आणि ही आमची समीक्षा यशस्वी करून घेऊया ही एक आमची विनंती हा. आणि ह्याच्यावर काय थोडा गोंधळ येतोच. ते गोंधळ आम्ही अनेक मोरले 12 तारखेला आमचं इडी समाजाच्या राज्यमटाची एक मीटिंग ठेवलेली हा 12 तारखेला दसरा झाल्यानंतर. मग तो जागा कुठं म्हणण्याचा फिक्स नाही. 12 तारखेला तारीख फिक्स हा. ते बैठकमध्ये जमूया, चर्चा करूया आणि मोहरे ह्याच्याबद्दल आम्ही फराटा करत जाऊया. आणि आमचं स्थानमान सरकारच्या पट्टीमध्ये आम्ही घेऊया. आम्ही पशुपालक आले मारी आम्ही समुदाय हा आमचा. दुसऱ्या जातीना दुसऱ्या गवळीना आणि आम्हाला काही संबंध नाही. स्वतःसाठी आम्ही आमचं स्वतंत्र अस्तित्व आमचं नाव गाव घेऊया. आमचं नावचं आम्ही एक नामकरण करूया. आणि हे समीक्षा यशस्वी करून आम्ही ह्याचा आमचं जो अंकी अंशा जो मोरले हे समीक्षेच्या वर्दीमध्ये काय येईल ते आम्ही यशस्वी करून त्याच्या प्रमाणाने मोर आम्ही ह्यासाठी फाईट करूया. सगळं एका मताने एका हिताने सगळं मोर जाऊया म्हणून सांगून तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो. धन्यवाद. जय धनगर गवळी.